1500 रुपयाचं पारितोषिक आहे. 1500 रुपयाचं पारितोषिक अजून आहे. चला पंच मॅच ऑन करा. हा 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रभात 1 मिनिट थांबायचं. 2000 रुपयाचं पारितोषिक अजून करण झुनगरे याच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक मी विनंती करेन आपण आपल्या शोभा हस्ते द्यायचं आहे. चला बेस्ट ऑफ लक. दुसऱ्या राऊंडची पहिली मॅच तमाम प्रेक्षकांच्या भेटीला येते. एका बाजूला गावदेवी मोहिजे आणि दुसऱ्या बाजूला कैलासवासी संजय 11 भातान. या दोन संघादरम्यान पहिलाच बॉल जबरदस्त गोलंदाजी होतीये. फॉलो थ्रू मध्ये स्वतःच्या अडवला जातोय बॉल आणि त्यानंतर हा डॉट बॉल पहिला मैदानावरती. राहुल भोईर आणि सुजित पाटील हे दोन फलंदाज मैदानावरती आहेत. निखिल मते गोलंदाजी मार्कर. पहिला बॉल त्याने जबरदस्त टाकला. करण काय गोलंदाजी केली आजच्या संपूर्ण या मॅच मध्ये. जबरदस्त खेळ केला कसं कारण संघाने शेवटच्या क्षणाला ती मॅच मात्र त्यांनी जिंकली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पहिला डॉट बॉल मैदानावरती. हा पुढचा चेंडू चांगला फटका ऑन साइडला मात्र सर्कल भेदला जात आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. बॉल अडवत आहे. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या मदतीनं संघाचा श्रीगणेश होतोय. 2 धावा धावफलकावरती. बघा 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरची मॅच म्हटलं तर कमीत कमी 30 ते 35 धावा धावफलकावरती आणणं गरजेचं आहे. 2 मिनिटं थांबवतोय. सोमठी ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच म्हणजे माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच दीपकजी पाटील हे सध्या लाईव्ह टेलिकास्ट बघत आहेत आणि वसंतदा तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. फोन चालू आहे, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. बघा या वेळेला एकच धाव्या चेंडूवरती मिळते आणि एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं जाईल. टोटल धावसंख्या आता धावफलकावरती येत असताना 3 धावा धावफलकावरती लागल्या. 2-3 बॉल संपलेत. संतांनी सावध क्रिकेट बॅटिंग करणारी टीम भातान संघाकडून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सावध गतीने मैदानावरती फलंदाजी करतायत परंतु हे पॉवर प्ले षटक आहे. या षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 10 ते 15 धावा धावफलकावरती खेचून काढणं गरजेचं आहे. तितकीच ताकदवार गोलंदाजी निखिल मते पोंजे टीमच्या गोलंदाजीकडून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. हा पुढचा बॉल स्ट्रायकर एंडवरती फलंदाज आहे सुजित पाटील. हा चेंडू चांगला फटका. प्रॉपर टायमिंग. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. इथून मात्र चेंडू सरळ जाईल. सीमा पार येतो या मॅच मधला पहिला षटका. मॅचला होतं काय माहितीये का, तुमचे एवढे चाहते असतात ना की आमच्या कॉमेंटेटरसाठी प्रश्न पडतो. लाईव्ह बघणारी लोक आम्हाला शिव्या घालतात. तुमचे एवढे शुभेच्छा, एवढे मित्र, एवढा सगळा परिवार पाहून ना कधी कधी आम्हाला दुसऱ्या दिवशी खूप ऐकावं लागतं. काय करतोय इथे, आम्हाला लाईव्ह कॉमेंट्री ऐकायला मिळत नाही. षटकार येतोय चेंडूवरती. खऱ्या अर्थानं हा झेल पकडणं गरजेचं होतं. सलामीची जोडी फुटली असते आणि प्रेशर क्रिएट झालं असतं त्या बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. परंतु शेवटच्या क्षणाला झेल मात्र सोडला आणि त्यानंतर चेंडूने वाटचाल केली. ती लंघन सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेच्या मदतीनं 9 धावसंख्या धावफलकावरती येत असताना पाहायला मिळेल. हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. बॉल क्षेत्ररक्षक येत आहे 2-2 चेंडूच्या खाली. शेवटच्या क्षणाला झेल मात्र पकडला गेलाय आणि फलंदाज पहिला या चेंडूवरती होतोय बाद. आठवडे यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि अगदी जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीजची बाईक प्रमुख आकर्षण या स्पर्धेचं. त्यानंतर मलाला भुरळ घालतील अशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाचा विचार केला तर अगदी चौबाजूने सुसज्ज असं हे मैदान. त्यानंतर संपूर्ण बाउंड्री लाईनला आपण पाहतोय तिरंगा
झळकताना आपल्याला पाहायला मिळतो आणि बरेचसे मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या संपूर्ण भातान गावावरती आणि या वसंतदा काठावळे यांच्यावरती असणारं प्रेम आपल्याला पाहायला मिळते. टोटल धावफलकावरती लागल्यात 9 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. कैलासवासी संजय 11 भाताने त्यांच्या विरोधात गावदेवी पोंजे दोन ताकदवार बलाढ्य संघादरम्यान चालू असलेलं एक घमासान युद्ध आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज असेल पुन्हा एकदा तयार. हा पुढचा बॉल, हा चेंडू चांगला फटका. इथे मात्र ताकदीचा उपयोग केलाय. चेंडू आहे हवेमध्ये आणि तितकाच लांब येतो या चेंडूवरती दुसरा षटकार आणि षटकाराच्या सहाय्यानं जितपत धावसंख्या उभी करणं गरजेचं होतं ना पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तितक्या धावा आता धावफलकावरती जमवताना पाहायला मिळतीये. ती बॅटिंग करणारी भातान टीम आणि धावफलकावरती धावा लागल्यात. एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. बघा 15 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळते सुस्थितीमध्ये आहे. जरी एक फलंदाज बाद झाला असला ना तरी 2 षटकार या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. निखिल मते थोडासा महागडा साबित झाला. आता दुसरं षटक गोलंदाज चेंडू मात्र सोपवला जातोय. प्रशांत कुंभार या गोलंदाजाच्या हातामध्ये आता चेंडू सोपवलाय. जबाबदारी असेल या सामन्याची. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये खऱ्या अर्थानं चांगली मॅच मैदानावरती पाहायला मिळते. प्रशांत कुंभारच्या हातामध्ये चेंडू सोपवला. यंग टॅलेंटचा भरणा असलेला हा पोंजे संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो आणि त्यांच्या विरोधात जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. ती फलंदाज सुजित पाटील आणि ऋतिक भोईर. सुजित पाटील बाद झाला. राहुल मोरे आणि ऋतिक भोईर हे 2 फलंदाज आता मैदानावरती खेळ करतायत. चला पंचांना विनंती असेल मॅच चालू करायची. 3 ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. चांगली स्थिती आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणारी टीमची. हा पुढचा बॉल बघा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. सरळ चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेईल आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल पहिला मैदानावरती पडला जाईल. प्रशांत चांगला गोलंदाज आहे. वेगवान प्रतीचे चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळले जात आहेत. हा पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळायचा होता. यावेळेला मात्र बॅट अँड बॉलचा पुन्हा एकदा संपर्क नाही. यांदे दुंडे फटकेबाजी पाहायला मिळाली. 2 चेंडू लगातार निर्धाव या ओव्हर मध्ये सुरुवातीच्या क्षणाला मात्र मैदानावरती पडले जात आहेत. गोलंदाज कमबॅक करतोय. पहिल्या षटकामध्ये निखिलने ज्या धावा खर्च केल्या ना ते धावा आता पूर्णपणे वसूल करण्याचा प्रयत्न या ओव्हर मध्ये चालू आहे. सुरुवातीचे 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव पडलेत. हा पुढचा बॉल स्ट्रायकर एंडवरती डावखुर हाताचा फलंदाज आहे. यावेळेला मात्र गोलंदाजी तिखट होत असताना सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव आणि त्यानंतर या चेंडूवरती खेळ त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज या चेंडूवरती होतोय बाद. प्रतिवार होताना पाहायला मिळतात. एखाद्या चेंडूवरती षटकार येतोय तर एखादा चेंडू मैदानावरती विकेट मिळवून जातोय. हा चेंडू बघा पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. बॉल अडवणार, उचलणार, फेकणार तोपर्यंत मात्र सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. त्याच्या चपळाईनं या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या साह्यानं धावफलक आता थोडस पुढे वधारत आहे. जाऊन पोहोचेल ते 17 या धावांवरती. 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाज प्रशांत कुंभार मोठ्या फटक्यापासून खऱ्या अर्थानं ज्याने आतापर्यंत वंचित ठेवलंय. 4 चेंडू जबरदस्त मैदानावरती त्याने फेकले. 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा आतापर्यंत खर्ची केल्यात. हा पुढचा बॉल
हा चेंडू आडव्या बॅट मधून मारायचा होता, परंतु सरळ चेंडू जातोय गोलीच्या वेगानं. वाईट बॉल पंचांचा इशारा येतो आणि बघा हा बॉल वाईट मैदानावरती पडला जातोय आणि 19 धावसंख्या धाव फलकावरती लागली जाते. गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रशांत कुंभार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर तयार असेल आणि भातान संघाच्या कुठल्याही खेळाडून 3 चेंडूवरती 3 षटकार जर लगावले तर किंग ग्रुप यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा पारितोषिकांची खैरात आता होतीये. धावा येणं गरजेचं आहे, धावा येणं ही गरज बनली आहे ती बॅटिंग करत असताना भातान टीमची. हा चेंडू पुन्हा एकदा वाईट यॉर्करचा प्रयत्न सफल होतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू झपकत निघल्याने विसावतोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. इथे कमबॅक करतीये ती गोलंदाजी करणारी पोइंजे टीम. जबरदस्त गोलंदाजी या ओव्हरमध्ये थांबून ठेवले धावफलक 19 या धावसंख्येवरती. हा पुढचा बॉल चांगला फटका, ताकदीचा उपयोग, उंची जांबी जितका उंच आहे तितकाच लांब जाताना आपल्याला पाहायला मिळेल. षटकार येतोय चेंडूवरती आणि षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल. टोटल 25 धावा. क्षणाला सुरुवात खऱ्या अर्थानं चांगली राहिली, चांगली गोलंदाजी केली होती, परंतु शेवटचा एक खराब बॉल आणि त्यावरती चढवलेलं आक्रमण 6 धावांसाठी आणि 6 धावांच्या मदतीनं 25 धावा आता धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर विकेट गेल्यात या मॅच मध्ये आतापर्यंत 2 आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 25. बघा भातान ग्रामपंचायतीचे सन्मानी आमचे भातान ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा आणि यावेळेला येतोय चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल ते 29 या धावसंख्येवरती. तानाजी पाटील सरपंच भातान ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतो 100 रुपयाचं पारितोषिक. आणि यानंतरची होणारी मॅच असेल यानंतरची होणारी मॅच आहे मर्याई नारपुली आणि त्यांच्या विरोधात असेल गोडील देव कसलकंड. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण लगेचच टॉस करण्यासाठी यायचंय. भोकरपाडा संघाला बघा या ठिकाणी बाय भेटले. 55 धावा त्यांनी जमवल्या. ज्या संघाच्या धावा जास्ती होतील त्यांना बाय दिली जाते आणि 10चा लॉट्स आपल्याला आज पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा असेल तयार. तिसऱ्या षटकामध्ये साहिल ठाकूर. ऑल ओव्हर फुलटॉस पट्टीचा चेंडू प्रॉपर टायमिंग फेकून दिले पुन्हा एकदा चेंडूला मिड विकेट सीमा पार. येतोय षटकार. षटकार आणि आता धावा मात्र होत आहेत. पारितोषिकांची लयलूट मात्र या ठिकाणी केली जाते. तानाजी पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी आणि हे पारितोषिक आता कमवत असताना फलंदाज रोशन भोईर मैदानावरती ठोकतोय षटकार. दुसरं षटक चांगलं पडलं मैदानावरती. तिसऱ्या षटकामध्ये मार पडला जातोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर आता येतोय षटकार. धावफलक जाऊन पोहोचेल ते टोटल 35 या धावसंख्येवरती. गोलंदाज असेल पुन्हा एकदा तयार. हा पुढचा बॉल निम्या गतीनं हा टाकलेला चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉल अडवतोय. लगेच चेंडूची उचलून फेकी केली गेली. त्यानंतर मात्र 2 धावा या चेंडूवरती अगदी जोरात पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या साह्यानं 37 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. बघा यानंतरची होणारी मॅच आहे ती मर्याई नारपोली आणि त्यांच्या विरोधात गोडील देव कसलकंड. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल लगेच टॉस करण्यासाठी आपण यायचंय.
हा चेंडू पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक येणार का आणि हो याही चेंडूवरती ठोकला जातोय षटकार. षटकाराची भाषा आता फलंदाज बोलतायत आणि या षटकाराच्या सहाय्यानं टोटल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतील 43. डीजे बघा या ठिकाणी षटकार चौकारांच्या आतिषबाजी आता या शेवटच्या ओव्हर मध्ये स्लॉग ओव्हरचं षटक आहे. हाणामारीचं षटक आणि या ओव्हरच्या शेवटच्या षटकामध्ये आक्रमण चढवत असताना फलंदाज धाव फलकावरती 43 धावा जोडल्या गेल्यात. शेवटचे 2 बॉल मैदानावरती बाकी असतील. हा पुढचा चेंडू बघा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय बॉल. पंचांनी सांगितला वाईट बॉल आहे. वाईटच्या मदतीनं धाव फलकावरती 1 धाव ऍड होईल आणि या एकेरी धावेच्या मदतीनं 44 धावा आता धाव फलकावरती लागत असताना 3 ओव्हरची मॅच आहे. 35-30 धावांपर्यंत तुम्हाला रोखायचं होतं परंतु शेवटच्या क्षणाला आक्रमण झालं आणि त्यानंतर एक उच्चांक गाठणारी धावसंख्या आता धाव फलकावरती येत असताना पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेचायचा होता. शरीराचा वेध मात्र यावेळेला चेंडू घेतोय आणि 1 धाव मिळाली दुसरी मिळणार का आणि यावेळेला मात्र एकच धाव फक्त मिळवली जाईल. एकेरी धावेच्या सहाय्यानं धावफलक आता थोडं पुढे सरसावत आहे 45 या धावसंख्येवरती. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चांगलं आव्हान मात्र समोर उभे केलंय ते भातान संघानं पोइंचे संघाविरोधात खेळत असताना. 45 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉल संपलेत. शेवटचा 1 चेंडू या सत्राच्या समाप्तीसाठी. गोलंदाज तयार. हा चेंडू चांगला फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय चेंडू पर्यंत. बॉल अडवला. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न होणार का आणि बघा तिसरीचा प्रयत्न होत असताना इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात जाईल विकेट. 2च धावा शेवटच्या क्षणाला मात्र मिळाल्या गेल्या आणि या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले ते टोटल 47 धावसंख्येवरती. येणारे 18 बॉल आणि गरज असेल दुसऱ्या सत्रामध्ये पोइंजे संघाला 48 धावसंख्येची. ग्राउंडवर सामने क्रिकेटचे रंगले हो. रोनक क्रीडा मैदानावर सामने क्रिकेटचे रंगले हो. उपसभापती चषक बघाया पब्लिक जमले हो. उपसभापती चषक बघाया पब्लिक जमले हो. ह्या भागात ग्राउंडवर सामने रंगले हो. उपसभापती चषक बघाया पब्लिक जमले हो. चला यानंतरची होणारी मॅच आहे ती गोडिलदेव कसलकण आणि त्याच्या विरोधात असेल मरियाई नारपोली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शेवटचा कॉल असेल. आपण लगेच टॉस करण्यासाठी व्यासपीठावरती यावं. टार्गेट आहे ते टोटल 48 धावसंख्येचा 18 बॉल मध्ये. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये आता करावी लागेल भातान संघाला आणि त्यांच्या विरोधात सुरुवातीपासून खऱ्या अर्थानं आक्रमण चढवावं लागेल. षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल तर या धावसंख्याचा पाठलाग होताना आपल्याला पाहायला मिळेल. चला मरियाई नारपोली आणि त्यांच्या बरोबर गोडिलदेव कसलकण दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉस साठी आपण लगेच या. तर नक्कीच सेकंड राऊंडची सेकंड मॅच आहे. 3 षटकांचा सामना असेल. तर दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी लगेच आपण कसलकणचे संघनायक आलेत आणि मी विनंती करेन नारपोली. चला या मी वसंत दादांना विनंती करेन आपल्याला टॉस करायचे. दोन्ही संघनायक जर टॉस बॉक्स मध्ये आले असतील तर सन्मानी आमचे पाहुणे सुभाषजी पाटील साहेबांनी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. सामना 3 षटकांचा सेकंड राऊंड सेकंड मॅच. आज 1 संघ क्वालिफाय होणार आहे. तर नक्कीच आपण पाहतोय आमचे चायचे स्टॉल धारक यांना विनंती करतोय
चला सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा सजवलं जात आहे. भातान संघाच्या माध्यमातून कैलासवासी संजय 11 भातान आणि गावदेवी पोंजे या दोन ताकदवार संघादरम्यान चालू असलेली मॅच मैदानावरती आपण पाहतोय. आणि टार्गेट येते तब्बल 48 धावसंख्येचं एक भलं मोठं आव्हान. नक्कीच ओंकारी टॉस होते पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. उपसभापती चषक टॉस विन नारपोली आणि कसलकण टॉस विन टीम. नारपोलीने टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग. सामना 3 षटकांचा असेल. आपला निर्णय कळवा नारपोलीचे संघनायक. तर थोडा वेळ घेतात. मात्र जर क्षेत्ररक्षण असेल तर हे सत्र समाप्त नंतर आपल्याला रेडी राहायचं. यस डिसिजन फिल्डिंग. नारपोलीने ओंकार टॉस जिंकला आणि त्यांनी निर्णय घेतला क्षेत्ररक्षण. स्ट्रायकर एंड वरती पोंजे टीमची सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. कुमार आंग्रे आणि किरण चौधरी हे दोन फलंदाज आहेत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज. पहिलं षटक मैदानावरती हाताळेल रोहित पाटील. रोहित पाटील गोलंदाजी मार्कर. कुमार स्ट्रायकर एंड वरती. कुमारचा विचार केला तर बराचसा क्रिकेटचा अनुभव, सातत्यपूर्वक चांगली कामगिरी पोंजे संघाकडून खेळत असताना या खेळाडूची राहिली आहे. या मॅच मध्ये त्याला सुरुवातीपासून चांगला खेळ करणं गरजेचं आहे आणि खेळपट्टीवरती तुम्हाला टिकून राहणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल रोहित पाटील गोलंदाजी मार्कर. पॉवर प्लेचं षटक मैदानावरती फेकेल. स्ट्रायकर एंड वरती कुमार. हा पहिला बॉल बघा. उसळी चांगला फळा चेंडू टाकण्यात येतो आणि बॅटची कडा आणि सरळ चेंडू विसावला विकेट किपरच्या हातमध्ये आणि विकेट जातीये. ती फलंदाज कुमार आंग्रे होतोय बाद. पहिली विकेट पहिल्याच बॉल वरती जातीये. मोठा फलंदाज बाद झाला. कुमारला मैदानावरती टिकून राहणं गरजेचं होतं. अशा वेळेला पहिल्या बॉल वरती आक्रमण करण्याचा मनसुबा होता पूर्णपणे फसतोय आणि त्याची विकेट गेली आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. चला लगेच पोंजे टीम बॅट्समन आपण पाठवा. पोंजे टीमला विनंती आहे लगेच बॅट्समन पाठवायचं आहे. टार्गेट 48 धावसंख्येचा आहे आणि पहिल्याच बॉल वरती विकेट. थोडीशी आता निराशाजनक कामगिरी होत असताना प्रेशर वाढलंय. दडपण टाकलंय पहिल्याच बॉल वरती भातान टीमनं पोंजे संघावरती. आता समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलं असेल. 17 बॉल मध्ये आता 48 तुम्हाला बनवायचे आहेत. 17 बॉल मध्ये 48 बनवायचे आहेत. षटकार चौकारांची आतिषबाजी इथून चढवावी लागेल. आक्रमक फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय साहिल ठाकूर. नवीन आलेला बॅट्समन मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. साहिल ठाकूर मैदानावरती येतोय नंबर क्रमांक 3 वरती. किरण चौधरी आणि साहिल ठाकूर या दोन्ही खेळाडूंना आता चांगला खेळ करणं गरजेचं आहे. बघा पहिल्या सत्रामध्ये काय बॅटिंग केली भातान संघानं. षटकार चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमण चढवलं गेलं. 2 षटकार आले, 1 चौकार आला. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या आणि त्यानंतर एक भलं मोठं आव्हान 3 ओव्हरच्या या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. हा पुढचा बॉल. हा चेंडू शॉर्ट पिच होता. फुल करण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू विसावला जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती सांगता. धावफलक खुलं होताना दिसत नाहीये ते पोंजे टीमचं. गावदेवी पोंजे आणि कैलासवासी संजय 11 भातान या दोन संघादरम्यान चालू असलेली मॅच आपण मैदानावरती एन्जॉय करतोय. आता दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा हाय स्कोरला प्राधान्य दिलं जाईल. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक परंतु सरळ चेंडू जातोय फिल्डरच्या हातामध्ये. बॉल त्या ठिकाणी अडवला जाईल आणि एकच धाव या चेंडूवरती फक्त मिळते. एकेरी धावेच्या मदतीनं संघाचं धावफलक खुला होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा येत आहेत. त्या एक धाव फलकावरती लागली आहे. बरेचसे प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत आणि उद्याचा रविवारचा दिवस आहे. उद्या सुट्टीचा दिवस आहे आणि त्या कारणानं प्रेक्षकांची गर्दी तुडुंब गर्दी अशी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदी जवळचे संघ आहेत या विभागातील या ग्रामपंचायत मधील संघ आज मैदानावरती खेळत आहेत आणि अशा वेळेला बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आस्वाद घेत असताना एक चांगली स्पर्धा वसंतदा काटावळे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटची मेजवानी
आपल्याला पाहायला मिळते बघ त्या ठिकाणी एटीएम कार्ड HDFC बँकचा आम्हाला मिळतोय. ज्यांचं कोणाचं एटीएम कार्ड हरवलं असेल त्यांनी आमच्याशी येऊन संपर्क साधा. स्प्रे बघा रिलीज स्प्रे मैदानावरती घेऊन जायचंय. थोडंसं क्रॅम्प त्या ठिकाणी या गोलंदाजाला येतोय. लगेच रिलीज स्प्रे आपण घेऊन जा मैदानावरती. टार्गेट 48 धावसंख्येचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे टार्गेट पार करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये काय गोलंदाजी चालू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असताना आजच्या वेळेला धावफलक पूर्णपणे थांबून ठेवलंय. 4 बॉल आतापर्यंत संपलेत आणि 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्ची केल्यात. त्या गोलंदाज रोहित पाटील या खेळाडूनं पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर सिंगलला प्राधान्य दिलं गेलं. एकेरी दुहेरी धावांना आता दोन्ही फलंदाज प्राधान्य देत आहेत आणि 2 धावसंख्येपर्यंत जाऊन त्यांनी मजल मारली आहे. येणारे अजूनही बॉल बाकी असतील मैदानावरती. चौदा बॉल मैदानावरती बाकी आहेत आणि 46 धावसंख्येची असेल गरज. चला गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजीसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज रोहित पाटीलच्या हातामध्ये षटक सोपवलं होतं. या सामन्याची जबाबदारी सोपवली होती आणि एक अगदी योग्यरित्या या षटक हाताळत असताना 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्ची केल्यात. 1 विकेट त्यानं आतापर्यंत मिळवली आहे. 14 बॉलमध्ये 46ची अजूनही गरज आहे. हा पुढचा बॉल, हा चेंडू चांगला फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवतोय गोलंदाज आणि याही चेंडूवरती निर्धाव चेंडूची होईल सांगता. थोडासा आता जखमी अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल रोहित पाटील, परंतु काय गोलंदाजी केली जबरदस्त. तमाम प्रेक्षकांची मनं जिंकत असताना या स्पर्धेमध्ये थांबून ठेवले पूर्णपणे पुंजे संघाला. कुमार अंग्रेची विकेट गेली आणि त्यानंतर पूर्णपणे प्रेशर मैदानावरती. यावेळेला थोडीशी दिशा भरकटताना पाहायला मिळेल. गोलंदाज डाव्या शीच्या थोडासा बाहेर टाकलेला हा बॉल पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल असल्याचा. अवंतरच्या रूपामध्ये धावफलकावरती 1 धाव जरूर ऍड होईल आणि एकेरी धावेच्या साहाय्यानं 3 धावा धावफलकावरती. 3 धावा इथून धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा रोहित पाटील तयार. हा पुढचा बॉल शॉर्ट पिच होता, टप्पा मागे घेतला होता. उसळी घेणारा हा चेंडू, खांद्याच्या लेवलचे चेंडू मात्र फेकले जात आहेत आणि यावेळेला बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलची होईल सांगता आणि धावफलक स्थिरावलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 3 या धावसंख्येवरती. डीजे बाद 3 स्थिती मैदानावरती पाहायला मिळते. पूर्णपणे प्रेशर क्रिएट झालंय ते गावदेवी पोंजे संघावरती. जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये पाहायला मिळते. ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहायला मिळतोय तो कैलासवासी संजय 11 भातान संघाचा. रोशन बोईरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय दुसऱ्या षटकासाठी. गोलंदाज तयार. हा पुढचा बॉल, हा चेंडू धीम्या गतीनं टाकला गेला. खोलवर टप्प्याचा होता, आडव्या बॅट मधून खेचायचा होता. मिड विकेटला त्या ठिकाणी मारायचं होतं, परंतु त्या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्न फसले आणि चेंडू विसावतोय तो त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये आणि त्यानंतर बॉल निर्धाव खेळपट्टीवरती. हा चेंडू पुन्हा एकदा फिरकीचा अस्त्र वापरला जात आहे. व्हेरिएशन भरलेली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर टप्पा मागे घेतला होता आणि सरळ चेंडू विसावला पुन्हा एकदा. तो विकेट किपरच्या हातामध्ये आणि धावफलक स्थिरावलाय ते फक्त 3 धावसंख्येवरती. बघा येणाऱ्या काळामध्ये कसळकडनं ग्रामपंचायत धमाका
मोठी स्पर्धा आपल्या तमाम प्रेक्षकांच्या भेटीला या विभागामध्ये येताना पाहायला मिळेल. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल 5 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक असेल 2.5 लाख आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 1.5 लाख रुपये आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक असेल 75,000 रुपये. एक मोठी स्पर्धा ग्रामीणचे खेळाडू तसेच ओपनच्या टीम्स या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. हा चेंडू खेळपट्टीवरती पडला जातोय निर्धाव आणि धावफलकावरती टोटल धावा आहेत. बघा तिसऱ्या पंचांची मागणी मैदानावरती होतीये. रनआउट या ठिकाणी चेक केला जाईल आणि तिसरे पंच या ठिकाणी येत आहेत. नवीन ग्रामपंचायत धमाका येणाऱ्या काही दिवसामध्ये कसळखंड आपल्याला पाहायला मिळेल आणि एक मोठी स्पर्धा या विभागातली आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 5 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 3 लाख रुपये, त्यानं 2.5 लाख रुपये, तृतीय क्रमांक असेल 1.5 लाख आणि चतुर्थ क्रमांक 75,000 रुपये. आणि ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही या गटामध्ये त्या स्पर्धा मात्र खेळवली जाईल. आणि नॉट आउट या फलंदाज सुखरूप आहे त्या ठिकाणी 2 धावा या चेंडूवरती. सुखरूप आहे 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि 2 धावेच्या मदतीनं 5 धावा. धाव फलकावरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू आडव्या बॅट मधून मारण्याचा प्रयत्न, डाव्या स्टिकच्या थोडासा बाहेर, पंच सांगतायत वाईड बॉल आणि वाईड बॉलच्या मदतीनं 6 धावा धाव फलकावरती लागल्यात. बघा विकेट हॅट्रिक साठी किंग ग्रुप यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी. गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा वळवला गेला, चेंडूला टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. अशा भूत नजरेनं या चेंडूकडे फलंदाज पाहत राहिला आणि तोपर्यंत चेंडू विसावलाय. तो विकेट किपरच्या हातामध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मैदानावरती पडला जातोय. धावफलक सिरावलाय ते 6 धावसंख्येवरती. हा चेंडू बघा जबरदस्त गोलंदाजी. सुरुवातीचे चेंडू निर्धाव पाहायला मिळाले आणि यावेळेला त्रिफळ उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज या बॉलवरती होतोय बाद. धन्यवाद डीजे. बघा पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 5 बॉल संपलेत, 1 बॉल मैदानावरती बाकी असेल आणि नवीन फलंदाज निखिल मते स्ट्रायकर एंड वरती. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु ही मॅच जिंकणं गरजेचं आहे ते गावदे पोंजे संघासाठी. पुढचा बॉल, शेवटचा चेंडू सरळ पाड वरती आदळतो आणि पंचांनी अपील मात्र उचलून धरली आहे. फलंदाज होतोय शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा बाद. कोणत्याही फलंदाजाने जर लगातार 2 षटकार खेचले ना तर रुद्र किरण देशपांडे यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. ही मॅच पोंजे संघाच्या पासून अगदी दूर होत चालली आहे. निर्धाव चेंडू वारंवार पडले जातात मैदानावरती, विकेट मिळवल्या जातात आणि त्या कारणानं या मॅच पासून अगदी दूर चालली आहे ती पोंजे टीम. परंतु त्याच्या विरोधात काय खेळ या मॅच मध्ये केलाय. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये. त्यानंतर या सत्रामध्ये गोलंदाजी भेदक होताना पाहायला मिळते. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. फक्त 6 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे आता 6 बॉल मैदानावरती बाकी असतील आणि गरज आहे ती तब्बल
42 धावसंख्येचे. बघा 6 बॉल आणि 42चं समीकरण आहे. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. आशिष शते यांच्याकडून विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. हा चेंडू बघा पुन्हा एकदा शरीरापासून थोडासा लांब ठेवला जातोय, परंतु पंचांचा इशारा येईल या बॉलवरती. वाईड बॉल. 1 धाव धावफलकावरती जोडली जाते. 7 धावा या ठिकाणी धावफलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 6 मध्ये 42 बनवायच्या होत्या. हा चेंडू चांगला फटका आहे. पुन्हा एकदा फक्त सिंगल मिळते या बॉलवरती. ही मॅच मध्ये सुरुवातीपासून आक्रमणचं चढवलं असतं. जिथे मात्र पहिल्या बॉलवरती कुमारची विकेट जशी गेली ना पहिल्या बॉलवरती, त्यानंतर पूर्णपणे कमकुवत फलंदाजी पाहायला मिळाली. चला नारपोली टीम, आपण टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी स्वीकारली आहे. आपण रेडी राहायचंय. जशी ही मॅच संपेल ना आपण लगेच मैदानावरती उतरा. यानंतर एक मोठी लढत आपल्या मैदानावरती पाहायला मिळेल. एका बाजूला असेल नारपोली आणि दुसऱ्या बाजूला कसरकणा. चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त केला. ब्लॉक कॉल मध्ये फेकला होता. फलंदाज होतो या बॉलवरती बाद. चालचे आमचे स्टॉल धारक चहा दिनेश गाताडे यांना विनंती करतोय, चहा घेऊन या. थंडीचा जोर वाढलाय ओमकार आणि चहाचा आनंद वेगळा असतो. तर वसंतदादा काटवले नेहमी सांगत असतात का मूड फ्रेश साठी चहा लागतो. सकाळी पेपर वाचताना चहा लागतो. कंटाळा आला तर चहा लागतो. आणि आता रोशन सकपाल सर आले चहा पिऊन. मोठा धमाका आता या काही दिवसामध्ये येणाऱ्या या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नवीन ग्रुप ग्रामपंचायत धमाका. तब्बल 5 लाख रुपये धनराशी असणारी स्पर्धा. गोलंदाज तयार. तर लगातार 2 षटकारासाठी 2000 रुपये रुद्र किरण देशपांडे यांच्याकडून. तर प्रवीण दुगाडे सर सुद्धा हा सामना पाहतात आणि ते सुद्धा आलेत. आमचे स्टार समालोचक काल 12 पाड्याला आमच्या समवेत होते आणि आज त्यांना सुद्धा आपण पाहतोय. तर रुद्र किरण देशपांडे यांच्याकडून सलग 2 षटकार 2000 48 टार्गेट आणि आता 4 मध्ये ओमकार 40 लक्ष कटीने. तर स्पेशली प्राइज असेल बॅट्समन आपण पाहतोय 4 मध्ये 40. गुरुनाथ ठाकूर यांना विनंती असेल बघा चहा घेऊन आता. आता थंडीचा जोर वाढल्याने आता चहाची गरज आहे. हा चेंडू उजव्या यष्टीच्या पुन्हा एकदा बाहेर आणि पंच तटस्थ आहेत. एकच पेन आणतोस का स्कोरर? हो माझं 2 गेले इथलं काय घेतला तिसरा आणला आज नवीन पण तो काच पण आणलाय गेलतो हॉस्पिटलला तेव्हा. किती बॉल झाले सांग? किती बॉल झाले? 4 झाले. 4 बॉल झालेत आणि हा 5वा बॉल. चांगला फटका. इथे मात्र बॉल अडवला जातोय आणि या मॅच मध्ये आता जवळजवळ शिक्कामोर्तब केलाय तो कैलासवासी संजय 11 भातान संघानं. शेवटच्या क्षणाला या स्पर्धेमधून आता बाहेर व्हावं लागतंय. ते गावदेवी पोंजे संघाला. चांगला खेळ पोंजे संघाचा सुद्धा पाहायला मिळाला, परंतु सम ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला या मॅच मध्ये भातान संघानं आणि काय इनिंग साकारली. जबरदस्त गोलंदाजी आणि त्याही पेक्षा लाजबाब बॅटिंग. धाव फलकावरती धावा थांबवून ठेवल्यात त्या फक्त 10 आणि टार्गेट होतं ते 48 धाव संख्येचं. चला मॅच या ठिकाणी जिंकली आहे ती कैलासवासी संजय 11 भातान संघानं गावदेवी पोंजे संघाविरोधात खेळत असताना. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जाईल रोशन भोईर या खेळाडूला. मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो. त्याने वैयक्तिक कोट्यामध्ये आपण बघितलं 2 षटकार लगावले, 1 चौकार लगावला. तर रोशन भोईर भातान संघाचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. चला रोशन आपण लगेच यायचंय.